राज्यभरामध्ये बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणावरती त्रास जो होतोय, तब्बल 56 लोकांचा बळी निवळ फक्त पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, मंचर आणि या परिसरात घेते आणि हे आता वाढण्याचा प्रकार होत आहे. आणि मला आश्चर्य वाटते की मंत्री वेगवेगळे शोध घेत आहेत. आता मंत्र्यांनी सांगितलं काय बिबटे आम्ही आफ्रिकेला पाठवू. अरे आफ्रिकेला बिबटे पाठवण्याचा खर्चामध्ये तुम्ही इकडे उपाययोजना करा ना. काय होत नाही आहे. आणि ही किती वर्ष हे चालणार आहे, किती लोकांचे जीव जाणार आहेत. आता 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे ते आता शेळ्या मेंढी काय जे असेल ते तिकडे सोडणार आहे. किती दिवस चालणार आहे ते, किती दिवस राहणार आहे. ही अशी होणार नाही. ह्याच्या अगोदर टायगर सफारी किंवा बिबट्या सफारी हे करायचं चाललं होतं. आता काय झालं त्याला आम्हाला माहीत नाही. पिंजरे आणतायत हजार तेही देखील पिंजऱ्यामध्ये ते बसत नाही. कारण आता बिबटे एवढे हुशार झाले, त्यांना माहिती आहे हे शासकीय पिंजरे आहेत, आम्ही ह्याच्यात फसणार नाही आणि बसणार नाही. म्हणजे अशी थट्टा लोकांच्या जीवाशी करण्याचा प्रयत्न होतोय. एवढंच जर त्याच्यातलं घेत असेल तर राज्य सरकारने तातडीची उपाययोजना घेत असताना ज्या विभिन्न देशभरामध्ये आणि जागतिक स्तरावरती ह्याला जे उपाययोजना करणारे जे यंत्रणा आहेत ते लवकर आणण्याचं काम केलं पाहिजे. नाहीतर माझी भीती अशी आहे की परत हे सर्व काम वंताराला देण्याचं काम होऊ नये आणि वन विभाग हा पुढच्या काळामध्ये वंतारा विभाग म्हणून ओळखला जाऊ नये हीच अपेक्षा आहे.